ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कालच आपण व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये सांगितलं होतं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत 111 प्राध्यापकांची 1 जानेवारी 2024 पासून भरती प्रक्रिया सुरू. त्या संदर्भातील जे जाहिरात आहे ती आज आपण सविस्तर पद्धतीनं अभ्यासणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून या चॅनलमार्फत आपल्याला MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापक भरती, शिक्षक भरती या संदर्भातील अद्ययावत माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत राहणार आहे. त्याचबरोबर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल, त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपचं, त्याचनंतरनं फेसबुक पेजचं देखील लिंक दिलेली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉलो करू शकता, जेणेकरून तुम्हाला अद्ययावत माहिती मिळत राहील. मित्रांनो, अपॉइंटमेंट ऑफ टीचिंग पोस्ट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत जे 111 पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आजपासून. तर त्यामधील 32 जे पोस्ट आहेत त्या प्रोफेसर या पदाच्या आहेत, तर 32 पोस्ट या असोसिएट प्रोफेसरच्या आहेत. म्हणजे एकूण 64 पोस्ट ह्या प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरच्या आहेत. बाकी 47 पोस्ट या सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसरच्या आहेत. तर आता विषयानुसार त्याचं विश्लेषण पाहूयात. त्याचे कॅन्डिडेट शुड अप्लाय ऑनलाईन फॉर्म 1 म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून 31 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात ॲप्लिकेशन करता येणार आहे. आणि त्याची जी हार्ड कॉपी आहे ॲप्लिकेशनची ती तुम्हाला पुणे विद्यापीठाच्या मेन ऑफिसला 12 म्हणजे 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत सबमिट करायची आहे. आपण बघितलं तर प्रोफेसर या पदाची जे जाहिरात आहे ते विषयानुसार आपण बघणार आहोत. तर बघा, टोटल जी पोस्ट आहेत SC साठी 3 आहेत, ST साठी 2 आहेत, NTA 1, NTBला 0, NTC 2, NTD 1, SBC 0, OBC 7, EWS 3, ओपन 13 अशा एकूण टोटल पोस्ट आहेत 32 प्रोफेसर यांच्या. तर त्याचं वेतन दिलेलं आहे 7वा वेतन आयोगानुसार. ॲकॅडमिक लेवल 14. त्यानंतरनं ॲथ्रोपॉलॉजी 1 जागा आहे. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी 1 जागा आहे. त्यानंतरनं केमिस्ट्रीच्या 2 जागा आहेत. त्याचबरोबर कम्युनिकेशन अँड जर्नलिझमची 1 जागा आहे. मीडिया कम्युनिकेशन स्टडीज 1 जागा आहे. इकॉनॉमिक्सची 1 जागा आहे. एज्युकेशन शिक्षणशास्त्राची देखील 1 जागा आहे. इंग्लिशची 1 जागा आहे. इन्व्हायरमेंट सायन्सची 1 जागा आहे. फॉरेन लँग्वेजची 1 जागा आहे. जॉग्राफीची 1 जागा आहे. जिओलॉजीची 1 जागा आहे. हेल्थ सायन्सची 1 जागा आहे. हिंदीची 1 जागा आहे. हिस्ट्रीची 1 जागा आहे. इंटरडिसिप्लिनरी स्कूल याची जागा 1 आहे. त्यानंतर इंटरडिसिप्लिनरी स्कूल 1 जागा आहे सायन्सची, मेथड सायन्स, आणि वरचे आहेत सोशल सायन्सची मेथड्स, त्याची 1 जागा आहे. इंटरनॅशनल सायन्स 1 जागा आहे. लॉची 1 जागा आहे. मराठीची 1 जागा आहे. मॅथमॅटिक्सची 1 जागा आहे. मायक्रोबायोलॉजीची 1 जागा आहे. पाली अँड बुद्धिस्ट स्टडीज 1 जागा आहे. फिलॉसॉफीची 1 जागा आहे. फिजिक्स 2 जागा आहेत. सायकोलॉजीची 1 जागा आहे. संस्कृत आणि प्राकृत 1 जागा आहे. सोशलॉजी 1 जागा आहे. स्टॅटिस्टिक 1 जागा आहे. झुलॉजी 1 जागा आहे. अशा पद्धतीने एकंदरीत 32 जागा ह्या प्रोफेसरांच्या आहेत, म्हणजे प्राध्यापकांच्या. त्यानंतर असोसिएट प्रोफेसर यांच्या देखील 32 जागा आहेत. त्याचं देखील डिव्हायडेशन या ठिकाणी दिलेलं आहे. असोसिएट प्रोफेसर आणि हे सर्व जे आहे हे डिव्हायडेशन जे दिलेलं आहे ते आहे कॅटेगरी वाईज डिव्हायडेशन. यामध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे SC साठी 3 जागा आहेत. ST साठी 2 आहेत. NTA 2, NTB 1, NTC 1, NTD 0, SBC 1, OBC 8, EWS 3, ओपन 11 आणि टोटल आहेत 32 जागा. असोसिएट प्रोफेसर त्यांचं पे 7 पेनुसार ॲकॅडमिक लेवल 13A त्यांचे पेमेंट पण इथं दिलेलं आहे. आता यासाठी विषयानुसार जर पाहिलं तर लाईफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन्स 1 जागा आहे. ॲटोपेसिक स्पेस सायन्स 1 जागा आहे. बायोटेक्नॉलॉजी 2 जागा आहेत. त्यानंतर बॉटनी 1 जागा आहे. केमिस्ट्रीची 3 जागा आहेत. डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज 1 जागा, इकॉनॉमिक्सची 1 जागा, इंग्लिशच्या 2 जागा आहेत. फॉरेन लँग्वेज 2 जागा आहेत. जॉग्राफीची 1 जागा आहे. हिस्ट्रीची 1 जागा आहे. मॅथमॅटिक्सच्या 2 जागा आहेत. मायक्रोबायोलॉजीची 1 जागा आहे. पाली 1 जागा आहे. फिजिक्स 4 जागा आहेत. पॉलिटिकल सायन्स 1 जागा आहे.
सायकोलॉजीची एक जागा आहे, सोशिओलॉजीची एक जागा आहे, स्टॅटिस्टिक 2 जागा आहेत, वुमन अँड जेंडर स्टडीज एक जागा आहे आणि झुलॉजीची 2 जागा आहेत. अशा पद्धतीनं असोसिएट प्रोफेसरच्या 32 जागांचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. वर आपण पाहिलं कॅटेगरीनुसार. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक, त्याच्या बघा कॅटेगरी वाईज आपण पाहिलं या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर एकूण जागा आहेत 47. त्याचं डिवायडेशन कॅटेगरी वाईज SCची एक जागा, STचे 4 आहेत, NTA 3, NTB 1, NTC 2, NTD 0, SBC 1, OBC 15, EWS 5, ओपन 15 आणि टोटल 47. अशा एकूण 47 जागा आहेत असिस्टंट प्रोफेसर. अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न केले होते की सर ज्यांचं सेट नेट आहे ते कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. तर ज्यांचं सेट नेट आहे, फक्त सेट नेट किंवा PhD प्लस, त्यांनी असिस्टंट प्रोफेसरसाठी तुम्ही अर्ज करू शकता 47 पोस्टसाठी. आता 7वा वेतन आयोगानुसार अकॅडमिक लेवल 10 57,700. डिपार्टमेंट अँथ्रोपोलॉजी एक जागा आहे. त्यानंतर स्पेस सायन्स एक जागा आहे, बॉटनी 2 जागा आहे, सेंटर ऑफ ॲडव्हान्स स्टडीज अँड इन संस्कृत एक जागा आहे, सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स एक जागा आहे, केमिस्ट्रीच्या 7 जागा आहे सर्वाधिक, कम्युनिकेशन अँड जर्नलिझमची एक जागा आहे, डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडी एक जागा आहे, फॉरेन लँग्वेज 4 जागा आहेत, हिस्ट्रीची एक जागा आहे, लॉची एक जागा आहे, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स 2 जागा आहेत, मराठीच्या 2 जागा आहेत, त्या मॅथमॅटिक्सची एक जागा आहे, पाली अँड बुद्धिज स्टडीज एक जागा आहे, फिलॉसॉफीची एक जागा आहे, सायकोलॉजीची फिजिक्सची 7 जागा आहेत, केमिस्ट्रीनंतर फिजिक्सच्या पण 7 जागा आहेत, पॉलिटिकल सायन्स एक जागा आहे, सायकोलॉजी मानसशास्त्राची एक जागा आहे, संस्कृत आणि प्राकृत एक जागा आहे, सोशिओलॉजी एक जागा आहे, स्टॅटिस्टिक 4 जागा आहेत आणि जिओलॉजी 4 जागा आहेत. अशा पद्धतीनं 47 जागाची ही असिस्टंट प्रोफेसरची देखील जाहिरात आहे. अशा पद्धतीनं प्रोफेसर म्हणजे प्राध्यापकाचे 32 पदं, त्यानंतर असोसिएट प्रोफेसर 32 पदं आणि 47 असं 64 आणि 47 111 32 पदं हे असोसिएट प्रोफेसर, 32 पदं हे प्रोफेसर, म्हणजे हे झाले टोटल 64 प्लस 47 असिस्टंट प्रोफेसर झाले एकूण 111 पदांची ही परमनंटली जाहिरात आहे, म्हणजे कायमस्वरूपी हे पदं भरली जाणार आहेत. आता त्याच्यासाठीची प्रोफेसरसाठीची वेगवेगळी इलिजिबिलिटी आहे, म्हणजे पात्रता आहे, ती तुम्ही वेबसाईटला देखील पाहू शकता किंवा ही PDF देखील आपल्याला ग्रुपवर टाकली जाईल, ज्यामध्ये फेसबुक पेजला देखील ही अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर टेलिग्राम चॅनलला देखील ही PDF फाईल पाठवली जाणार आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील ही PDF फाईल आपण पाठवली जाणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.